डहाणू येथील प्रकरण खूप महिन्यांपासून गाजतंय। ते प्रकरण आहे जे शेतकरी आहेत त्यांची जमीन रस्त्यामध्ये गेलेली आहे, पण त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही। प्रत्येक शासनाच्या पायऱ्या झिजवत आहेत, पण त्यांना अजूनही यश मिळालं नाही आहे। तर आज सर्व शेतकरी हे पालघरच्या जिल्हाधिकारी ज्या डॉक्टर इंदुराणी जाखड आहेत त्यांच्या दालनामध्ये गेलेले होते। त्यांच्या दालनामध्ये 5 मिनिटाची किंवा 10 मिनिटाची बैठक पार पडलेली आहे। त्यामध्ये काय सांगितलेलं आहे इंदुराणी जाखड यांनी, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे? मी विलास वांगड, भारतीय अस्मिता पार्टी, पालघर जिल्हाध्यक्ष। आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापासून सतत संघर्ष करत आहोत। SS-73 रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण सिमेंट बांधकाम याच्या संदर्भात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीची नासधूस केलेली आहे। त्याचा आम्हाला भूमोबदला मिळावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत। परंतु गेल्या वेळेस आम्ही प्रांत कार्यालयात गेलो होतो। त्या प्रांत कार्यालयात गेले असताना आम्हाला विशाल खत्री प्रांत साहेब यांनी आमची पूर्ण शेतकऱ्यांची, आदिवासी समाजाची हेडसांड केली। आम्हाला कमीत कमी पाऊण तास उभं केलं। आम्हाला पोलीस म्हणजे जास्त आवाज करू नका, नंतर पोलीस स्टेशनची धमकी दाखवली। तसंच तिथून आम्हाला काही जागा तुमची मुळात आहेत नाही, ही जागा PWDची आहे। मग PWDची जागा असं आहे किंवा MSCRDची जागा आहे, तर मग शासनाने आम्हाला 7/12 दाखवावा की शासनाने ती जागा मोजून दाखवावी। हा जो विकास आहे, विकास म्हणजे रस्ता जो होता त्या रस्त्याला आमचा विरोध अजिबात नाही शेतकऱ्यांचा। फक्त आम्हाला एवढंच आहे की जी आमची जमीन शेतकऱ्यांची गेलेली आहे त्या जमिनीची मापणी करून आणि त्या जमिनीची झाडं तोडलेली आहेत, काय तोडलेलं आहे त्याचा भूमोबदला मिळावा ह्यासाठी आम्ही म्हणून आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आलो आहे। तर मॅडमने आम्हाला सांगितलं का ही जागा PWDच्या अंतर्गत आहे। तर आमचं सांगायचं माझं आहे शेतकऱ्यांच्या वतीने का ही PWDच्या माध्यमातून आहे, तर मग तुम्ही आम्हाला त्याच्या दाखवा, 7/12 दाखवा त्याच्या, किंवा सरकारच्या ताब्यामध्ये असेल तर शासनाने ते आम्हाला असं पेपर दाखवावे का जेणेकरून ही जमीन शासनाची आहे, तर मग आम्ही मान्य करू। आणि जर त्यांची जागा आहे तर मग तुम्ही त्यांचे मोजमापणी करावी, मोजमापणी करून आणि तुम्ही तुमची हद्द घोषित करावी, जेणेकरून मग आमच्या आदिवासी बांधव ह्या तुमच्या जागेमध्ये घुसणार नाही। ठीक आहे, पण जसं तुम्ही डहाणूला गेले होते, विशाल खत्री यांनी पण तुम्हाला सांगितलेलं का आपण तोंडी बोलणं झालेलं, त्याच्यानंतर ते तुम्हाला लेखी स्वरूपात देणार होते, पण त्यांनी मग लेखी स्वरूपात देणं टाळटाळ का केली? जेव्हा तोंडी सांगितलं का मी देतो लेखी स्वरूपात, नंतर का नाही दिलं? त्या संदर्भात आम्ही गेलं असता आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, कारण त्याने आम्हाला आतमध्ये सांगितलं तुम्हाला जे व्हिडिओ बनवा ते व्हिडिओ बनवा। त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांचे जमिनी भूमोबदल्यासाठी आम्ही एक व्हिडिओ तयार केला, एक बातमी तयार केली। त्या बातमीच्या माध्यमातून आम्ही एक बातमी तयार केली असता त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं का तुम्ही असे बातमी डिलीट मारा, ती बातमी ठेवू नका, तुम्ही जोपर्यंत बातमी डिलीट मारत नाही तोपर्यंत मी तुमच्या शेतकऱ्यांचं काम करू देणार नाही, हे त्यांनी आम्हाला असं बोलल्यावरती माझ्या मनामध्ये हे तुम्हाला फोन करून सांगितलं? मला फोन करून मला सांगितलेलं आहे। मग तुमचं आता काय आहे तुम्हाला असं सांगितल्यावर? माझा एकच आहे का जर समजा तर आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ते कायस म्हणून येतात ते आणि त्या अनुषंगाने जर समजा ते आमच्या समाजाबद्दल जर समजा त्यांच्या मनामध्ये एवढी चीड निर्माण होत असेल तर मग पुढे नाही कसे देणार ते आमच्या गरीब शेतकरी लोकांना? हे चुकीचं आहे। आता पुढचं नियोजन काय असणार आहे तुम्हाला? आमचं पुढचं नियोजन आहे आता आम्ही 15/12/2025 रोजी आम्ही कासा ते सायवन ते उधवा या ठिकाणी आम्ही कुठेही ज्या ठिकाणी काम चालू असेल तिथे आम्ही बिराट आंदोलन, आम्ही पूर्ण फॅमिली, पूर्ण कुटुंबासह, पूर्ण शेतकऱ्यांचं कुटुंबासह तिथे आम्ही जाऊन एक ठिकाणी आम्ही बिराट आंदोलन आम्ही करणार आहोत। बिराड आंदोलन करण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा? बिराड आंदोलन करण्यामागचं आमचं एकच उद्देश आहे की आम्हाला शेतकऱ्यांना न्याय नाही मिळालेला आहे, कारण शेतकऱ्यांच्या आमच्या जमिनी गेल्या आहेत। आज आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत, पालघर जिल्ह्याचे आदिवासी बांधव आहोत। मग आमच्या जर जागेतनं जर समजा रस्ता जातो त्या रस्त्याला आमचा अजिबात विरोध नाही, मग रस्त्याचा विकास व्हावा हे आम्हाला मान्य आहे, पण आमच्या जमिनीची नासधूस केली जाते। मग शासनाने आमच्या जमिनीची मोजमापणी काय करून देत नाही, नोटीस पण नाही आम्हाला काय दिली, मग हे द्यायला पाहिजे होतं ना सरकारने। आज बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प जातो, सुपर हायवेसारखा प्रकल्प जातो, त्या प्रकल्पाच्या बाधित लोकांना तिथे मोबदला दिला जातो ना, मग माझ्या बांधवांना मोबदला काय दिला जाऊ शकत नाही? म्हणजे आम्ही काय परके आहोत का? हे सरकारने आम्हाला सिद्ध करून दाखवावं। एवढ्या महिन्यापासून शासनाच्या तुम्ही पायऱ्या झिजवत आहेत, पण अजूनही अपयश येत आहे, म्हणजे शासन कुठेतरी कमी पडतंय का? मला तरी असं वाटतं का शासन कुठेतरी कमी फार पडतं। म्हणजे कसं काय प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिलेली जातात, कारण आम्ही इथले मूळ रहिवासी असतानासुद्धा आमच्या मालकी हक्काच्या जमिनीतून हे रस्ता जातो। आमचं एकच म्हणणं आहे का विकासाला आमचा अजिबात विरोध नाही शेतकऱ्यांचा, फक्त आम्हाला एवढंच आहे का आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा भूमोबदला द्यावा, शासनाने द्यावा आणि जमिनीची मोजमापणी करावी। जर शासनाची जमीन असेल तर आम्ही त्याच्यामध्ये अजिबात इंटरफेअर करणार नाही ना, आमची जमीन जात असेल तर आमच्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, एवढीच मी सरकारला विनंती करतो।
तुम्ही 15 तारखेला जे आंदोलन करणार आहेत का नक्की तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली आहे तुमच्यावर? आम्ही प्रांत ऑफिसला गेलो, पण तिथं पण आमची त्यांनी दाद घेतली नाही प्रांत साहेबांनी, आणि तिथं पण आम्हाला उडवडीची उत्तरं त्यांनी दिली. आणि त्याच्या पुढं आम्ही नियोजन केलं कलेक्टर ऑफिसला पण जाऊन, पण ते पण सांगतात का PWची जागा आहे आणि सरकारी जागा आहे असं म्हणतात ते. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही रेटची आमची ती जमीन मोजणी करून द्या, आणि तुमची हद्द असेल तर तुम्ही घ्या, आणि आमची हद्द असेल तर आम्हाला मोबदला द्या. पण ते सांगतात काय परत ते सांगतात का ही PWचीच जागा आहे, सरकारी जागा आहे असं म्हणतात ते. त्यासाठीच तुम्ही 15 तारखेला आंदोलन करणार आहेत का? हां, 15 तारखेला आम्ही रस्त्यावर बसणार आहेत. कासा ते उदवापर्यंत आम्ही बसणार आहेत आंदोलनासाठी. बिडार मोर्चा घेऊन तिथं बसणार आहेत. न्याय मिळत नाही तिथपर्यंत तुमचं असेल का हे? हां, न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाम तिथं उभे राहणार आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.